नमस्कार मित्रांनो, मी आनंद. आपलं नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल वर्ल्ड टूर पॅकेज अँड बेसिक बस इन्फॉर्मेशन. मी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या सिटीमधून महाराष्ट्रातील एक IT सिटी म्हणून ओळखले जाणारं जे शहर आहे ते म्हणजे पुणे, ज्याला विद्येचं माहेरघरसुद्धा म्हणतात. इथे आपल्याला जाण्यासाठी ट्रेन तर अवेलेबल आहेत, त्याची आपल्याला माहिती आहे, ती आपण माहिती पुढे देऊ. पण या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली बसची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. त्यामध्ये नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी ज्या बसेस आहेत ह्या नागपूरच्या NIT पार्किंग तसेच आशीर्वाद पार्किंग इथून अवेलेबल असतात, ज्याच्यामध्ये AC स्लीपर बसेस, नॉन AC स्लीपर बसेस, सगळ्या प्रकारच्या बसेस उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपण ज्या ऑनलाईन वेबसाईट्स आहेत तिकीट बुकिंग करण्याच्या, त्यावरूनसुद्धा आपण तिकीट बुक करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देणार आहे, त्या नंबरवर कॉल करूनसुद्धा आपण तिकीट बुक करू शकता. बेसिकली मोस्ट प्रेफर्ड जी बस आहे आपल्या इथून नागपूर ते पुणे जाणारी, या म्हणजे सगळ्याच बसेस सर्व्हिसमध्ये चांगल्या आहेत, पण मोस्टली लोक प्रेफर करतात प्रसन्ना पर्पल, सैनी, संगीतम, VRL अशा बऱ्याचशा बसेस आहेत. आता ही संगीतम ट्रॅव्हल्स नवीन बस, म्हणजे संगीतम ट्रॅव्हल्स ही 40 वर्षापासून कार्यरत असलेली कंपनी आहे, पण ती विदर्भामध्ये 2023मध्ये आलेली आहे. नागपूर पुणे त्यांच्या 8 बसेस म्हणजे 4 टायमिंग सुरू आहेत. त्यामधून एक बस ही व्हाया वर्धा यवतमाळ जाते आणि 3 बसेस या व्हाया अमरावती लाड कारंजा मार्गे समृद्धी मार्गे पुण्याला जातात. तर नागपूरहून या बसेस NIT पार्किंगला जर टायमिंग सांगितला तर या बसेस आपल्याला 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता आणि 6:30 वाजता आहे. आणि तेच आपण जे गणेशपेठचं जे मुख्य बस स्थानक आहे MSRTCचं, त्याच्या बाजूला बैद्यनाथ चौक इथून आशीर्वाद पार्किंगच्या बाजूला या बसेस लागतात. त्यात पहिली बस ही सुटत आहे 5:30 संगीतम ट्रॅव्हल्सची. ही बस व्हाया अमरावती जाते. त्यानंतर 6 वाजता सुटणारी संगीतम ट्रॅव्हल्सची दुसरी बस ही व्हाया वर्धा यवतमाळ जाते. त्यानंतर 6:30 सुटणारी नागपूर पुणे संगीतम ट्रॅव्हल्सची बस व्हाया अमरावती जाते. आणि पुन्हा 7 वाजता सुटणारी संगीतम ट्रॅव्हल्सची बस ही व्हाया अमरावती पुण्याला जाते. पण पहिल्या ज्या 3 गाड्या आहेत नागपूर ते पुणे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या, यांचं लास्ट डेस्टिनेशन जो आहे ते भोसरी आहे. आणि ही शेवटची जी बस आहे ही वडगाव, वारजे, कात्रज येथे जाते. याचं शेवटचं डेस्टिनेशन हे कात्रज आहे. म्हणजे जे लोक वारजे, वडगाव या साईडला राहतात त्यांच्यासाठी सुद्धा ही बस खूप फायदेशीर आहे असं माझं म्हणणं आहे. नंतर प्रसन्ना पर्पलच्या काही बसेस आहेत ज्या काही व्हाया अमरावती जातात आणि काही व्हाया समृद्धी म्हणजे नागपूरहूनच समृद्धी हायवेने सरळ त्या पुण्याला निघून जातात. त्याचप्रमाणे सैनी ट्रॅव्हलच्या बसेस आहेत ज्या काही व्हाया अमरावती जातात, काही व्हाया वर्धा यवतमाळ जातात. VRL ट्रॅव्हलच्या बसेस आहे, काही व्हाया अमरावती जातात आणि काही व्हाया समृद्धी म्हणजे नागपूरहून डायरेक्ट समृद्धी. आणि इतरही बसेस आहेत, बऱ्याचशा कंपन्या आहेत. 50च्या वर बसेसचे टायमिंग इथे अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. संगीतम ट्रॅव्हलचं बुकिंग करायचं असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. प्रसन्ना पर्पल ट्रॅव्हलचं बुकिंग करायचं असल्यास तुम्ही मला माझ्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग त्यामध्ये करू शकता. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. म्हणजे नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी जी आवश्यक साधनं आहेत ती आपल्याकडे अवेलेबल आहेत.
आणि नागपूरवरून काही गाड्या मुंबईलासुद्धा जातात, ज्या व्हाया पुणे जातात. अशाही बऱ्याचशा बसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. कुणाला त्याबद्दल काही आणखी माहिती हवी असल्यास माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आणि पुण्यावरून परत येताना बेसिकली मी ही इन्फॉर्मेशन यावेळेस संगीतम ट्रॅव्हलची सांगत आहे की पुण्यावरून तुम्ही जेव्हा परत याल नागपूरसाठी तर पुन्हा त्या 4 बसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जो 3 गाड्या आहेत त्या भोसरीवरून निघतात आणि 1 गाडी ही कात्रजवरून निघते. संगमवाडी जो मेन बस हब आहे पुण्यातला, तिथलं टायमिंग मी संगीतम ट्रॅव्हलची तुम्हाला सांगतो. पहिली बस ही 6:25 संगमवाडीला पार्किंग नंबर 1ला येते. तेथे संगीतम ट्रॅव्हलचं ऑफिससुद्धा आहे. ती बस व्हाया अमरावती येते. दुसरी बस ही 7 वाजता येते संगमवाडीला, जी व्हाया यवतमाळ वर्धा नागपूरला पोहोचते. तिसरी बस ही संगीतम ट्रॅव्हलची व्हाया अमरावती सुटणारी ही संगमवाडीला 7:20 संगमवाडी पार्किंग नंबर 1ला येते, जेथे संगीतम ट्रॅव्हलचं ऑफिससुद्धा आहे. आणि शेवटची बस जी कात्रज वारजे या रूटने येते ती संगमवाडीला 7:30 येते. ही बस व्हाया अमरावती नागपूरला पोहोचते. रिटर्न बुकिंग करायचं असल्यास तुम्हाला पुणे ते नागपूर तरीही तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. काही प्रॉब्लेम असल्यास, कुठल्याही प्रकारची बुकिंग करताना काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. तुम्हाला योग्य ती मदत दिल्या जाईल. आणि संगीतम ट्रॅव्हल्स हे एक नवीन नाव याच्यामध्ये आलेलं आहे. प्रसन्ना पर्पल यांची सर्व्हिस चांगली आहे असा बऱ्याचशा लोकांचा फीडबॅक आहे. त्याचप्रमाणे संगीतम ट्रॅव्हल्स ही सुद्धा एक नावलौकिकास आलेली कंपनी आहे. आणि नागपूर पुणे हा त्यांनी नवीन रूट सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील लोकांसाठी परतवाडावरून पुणे जायला, अकोल्याहून पुणे जायला, शेगावहून पुणे जायला, अमरावतीहून पुणे जायला, वर्धेहून पुणे जायला, यवतमाळहून पुणे जायला, चंद्रपूरहून पुणे जायला संगीतम ट्रॅव्हलच्या बसेस अवेलेबल आहेत. अमरावतीकरांसाठी एक नवीन गोष्ट अशी की अमरावती पुणे व्हाया अकोला पातूर संगीतम ट्रॅव्हलची नवीन बस सुरू झालेली आहे. तिचा टायमिंग जो आहे, जो अमरावतीचा जो पिकअप पॉईंट आहे तो म्हणजे वेलकम पॉईंट, जो पॉवर हाऊसच्या जवळ आहे जुना बायपासला अमरावतीला, तिथून ही बस 7:30 सुटते. ही बस व्हाया अकोला पातूर पुण्याला जाते. त्याही संदर्भात काही आपल्याला अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.